श्री मल्हारी महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री मार्तंडभैरवाय नमः. ओम नमो जी गणपती मजत्यावी विमळमती. मी करीन जी स्तुती त्या मल्हारीची. जय जयाजी गणनाथा तुझे चरणी ठेवून या माथा. कवित्व कथन कथा तुझेनी प्रसादे. तू प्रसन्न होसी जयासी. तो कडी काळ घाली अंकनासी. तो पावे मुक्तिपदासी तुझेनी प्रसादे. आता नमूते सरस्वती जिये पासुनी चराचरासी उत्पत्ती. ते नमो आदिशक्ती वेदमाता. ते हंसवाहिनी ब्रह्मतनया महाकाळी महामाया. कवित्वरचना वदावया विनवितसये. आता नमो श्री गुरुनाथ जेने मस्तकी ठेविला हात. संशय फेडोनी निभ्रांत तेने तारियले मज. ऐसा तो माझा श्री गुरु कुबेर नामे धरिला अवतारू. तो पावविल पैलपारू संसार सागरींचा. माता पितयांचा उपकार मज झाला असे थोर. तयांसी माझा नमस्कार दुस्तर भवबंध तरावया. आता नमो कर्पूर गौरहर जयाचा चराचरासी आधार. तो वंदिला सर्वेश्वर कैलासनायक. आता नमो महाकाळी कात्यायनी. ते प्रसन्न झाली विश्वजननी. ते पान्हायली अमृत वचनी. लाविले स्तनपानी आपुलिये. या संसार सागरा माझारी पडिलो काळचक्राची लहरी. तो अवतरला मल्हारी तारावया विश्वजनांसी. तो पाविजे ती पुण्य बळे ते चुकविती दोर्दरे. यमपंथांची एक भ्रमराची संगती. कीटक पावला जी उत्तम गती. ते सांगेन श्रोतयांप्रती मधुर वचनी. कोणे एके अवसरी मधुकर उतरला भूमीवरी. तव दृष्टी पडली कीटकावरी. काय बोलिला तयासी. अरे अरे गव्हारा कीटका कागुंतलासी मृत्तिकेचिया गोळका. एरू म्हणे भ्रमर नायका सुख असे आम्हासी. कीटक म्हणे भ्रमरा जे सुख असे योगेश्वरा. ते सुख आम्हा अपारा गोळके करुणी असे. इतुके ऐकोनी भ्रमरे कीटक उचलोनी नेला अंबरे. घातला कमळा अभ्यंतरे आपण गेला अंतराळे. तव तितुकिया अवसरी कीटक असे कमळा माझारी. तव भक्त एक निघाला सरोवरा भीतरी. कमळे तोडावया मग कमळे तोडोनी ते अवसरी. नेऊन वाहिली शंकरावरी. तव कीटक असे भीतरी कमळ कळिके आंत. तव शंकर आभारला मनी. येणे शरीर वाहिले आम्हा लागुनी. मग कीटक बैसोनी विमानी. नेता झाला कैलासासी. ऐसी साधूचे निसंगती परीस लागलिया फिटे लोहाचिया भ्रांती. तैसी केली असे गती मज मार्तंड भैरवे. आता श्री मल्हारी चरण दुस्तर व्यथा हरण. भवबंध निवारण भक्तजनांचे. ऐसा तो चंद्रशेखर तेने धरिला श्री मल्हारी अवतार. करावया संहार त्या मणिमल्ल दैत्यांचा. अर्धांगी शैलजा बाळी म्हाळसा रूपे महाकाळी. ते प्रगटली हृदय कमळी विश्वमाता. ते खेचरी आदिशक्ती माता. तिचिये चरणी ठेवूनी माथा. कवित्व करावया रसाळ कथा हृदयी प्रगटली. ते सर्व सुखाची सावली विश्वजनाची माऊली. ते प्रगटली हृदया कमळी सिद्धपाळ केसरीसी. आता श्री मल्हारींचे चरित्र जे पुराणी असे विचित्र. ते महाराष्ट्र सांगेन पवित्र श्रोतेजनांसी. ते कथा असे ब्रह्मांड पुराणी. ते दुर्गम असे मनुजा लागुनी. ते मी प्राकृत वचनी बोलत असे. कवने एके अवसरी कैलास शिखरावरी. हिरे रत्न झळकित झळाळीत मंदिरी मनोहर शंभू असे. तेथे आली पार्वती भवानी. तिने नमस्कारिला शूळपाणी.
एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली. या भूमंडळा माझारी मनुष्यांसी भुक्तिमुक्ती ते करी. ऐसी ती तीर्थक्षेत्राची परी ते सांगे स्वामिया. जे ऐकता मनोहर सेविता करी पवित्र. ऐसे तीर्थक्षेत्र कवन असे तुझे नानाविध अवतार विचारिता अनंत पार. जो मनुष्यांसी होय मनोहर तो सांगा स्वामिया. कवन व्रते तूज आराधिजे कवन व्रते तूज पाविजे कवन दाने तूज सेविजे ते सांगा स्वामी. इतुके ऐकुनी देव राव काय बोलिला महादेव. ऐके याचा अभिप्राव सांगेन तुझ. पूर्वी कृतयुगा माझारी कवने एके अवसरी. दुःखे पिडिले ऋषेश्वर भारी भ्रष्टवीर्य होनी. मग तो ब्रह्मयाचा कुमार तयाचे नाम सनत कुमार. दरिद्रे पिडिले ऋषीश्वर त्यांप्रती बोलता झाला. जे क्षेत्र तीर्थ पवित्र भुक्तिमुक्ती फळ विचित्र. तुम्हा समवेत परिकर सेविले आम्ही. शंभू म्हणे वरानने तुझे निस्नेहे करुणी सांगेन वचने. भुक्तिमुक्तीची कारणे तीर्थक्षेत्र असे. यावरी पार्वतीने बोलिले सनतकुमारे ऋषींप्रती सांगितले. ते सांगिजे जी वहिले श्री चंद्रचूडा. पूर्वी धर्मपुत्र गेले तपासी सप्तही पावले मनी चूर्ण. पर्वतासी एकाग्र होऊन या मानसी तीव्र तपते झाले. ते सुशील आणि सुस्नात स्त्रिया परिग्रहा समवेत तप करीती अद्भुत मनीचल आश्रमी. त्या आश्रमांचे महिमान वचन्नता असे जी गहन. श्वापदे वैर सांडू न क्रीडा करीताती. ऐसा तो आश्रम मनोहर वरी चूत चंपकलतांचा पडिवार. केळी नारळी फणस गंभीर शोभतसे. आश्रमींची सरोवरे परिपूर्ण जळे मनोहरे. कमळे वेष्टिले सुंदरे शोभताती. गजसिंहासी वैर नाही त्या आश्रमाचा महिमा पाही. गोव्याघ्र एके ठाई क्रीडा करीताती. भुजंग नकुळ खेळत मूषक मार्जार क्रीडा करीत. हरणे चित्ते एके ठाई चरत निर्वैर होनिया. त्या वनाच्या ठाई मक्त मयूर नाचती पाही. कोकिळा आळविती लवलाही प्रिया लागी. कागबक शुकसारी ससाने कपोते पारवे भारी. हंस चातक सारस सरोवरी रुंजी करीताती. कवने एके अवसरी मल्लदैत्य आला पर्वतावरी. खडक झडके करी छेदित वायुते. विक्राळ राक्षस परिवारित रथकुंजर अश्व शोभत. शब्दी व्याकुळ करीत अमरगणासी. तो दैत्य महाकाळ अंगी वज्र कवचाचा झळाळ. तेने व्यापिले अंतराळ सूर्य मंडळ लोपले. तेने दैत्य काय केले त्या ऋषीचे आश्रम विध्वंसिले. गजीवृक्ष उन्मळिले आश्रमींचे. त्या आश्रमींची उदक पात्रे अग्निहोत्राची कुंडे यंत्रे. दर्भ भिजविले मळमूत्रे विध्वंसोनिया. पुष्पांचे वृक्ष उन्मळिले यज्ञस्तंभ विध्वंसिले. मद्यपान करीते झाले वेदिकांवरी. मग ते आश्रमींची कळा उद्ध्वस्त झाली तये वेळा. जैसी पुरुषे अव्हेरिली बाळा म्लान वदना दिसे. वेदपठन करीत जे ब्राह्मण तयासी बहुत भेडसावून. अग्निहोत्राची या कामधेनू वधून आर्दोळिया मान करिता झाला. शांता सुशील पतिव्रता तया ऋषींची या कांता. त्यांसी व्याकुळ करिता झाला दैत्यराज. त्या ऋषीश्वरांसी पीडिता कंठी पाश असे बांधिता. वापीमध्ये बुडविता महाबाहो त्या दैत्यांचे पिडे करून. बोलते झाले ऋषी आपण आता आश्रम सांडून. केवते जाणे आता काय करणे कवनी या स्थळासी जाणे. आम्हासी कवने रक्षणे ऐसा समर्थ कवन असे. आम्ही पूर्वी पाप काय केले ते आमचे फळासी आले. दैत्य आम्हासी गांजिले आम्हा अनाथांसी. आता कवनिया रायासी सांगन कवनिया रायांसी मागणे. इंद्र ही जिंको न सकने मल्लदैत्यासी. जरी शाप देऊ त्या दैत्यासी तरी हानी होईला आमुची या तपासी. भये करून विव्वळ मानसी विचारिते झाले.
हा वृत्तांत सांगो इंद्रासी, तो काही करील मल्लदैत्यासी, किंवा जाणे ब्रह्मपुरीसी. ब्रह्मयासी सांगणे त्याचैनी काही न होईल, तरी वैकुंठा जाणे लागेल. विष्णू पुढे वृत्तांत सांगिजेल मल्लदैत्यांचा, मग जाऊ कैलासासी. वृत्तांत सांगो शंकरांसी, तो हरील दुःखासी. ऐसे बोलते जाहले आता आणि का पर्वता जाणे, तेथे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे, मग आम्ही जाणे प्रयत्नासी. हे मल्हारी महात्मींचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र, ते कोबराज सूत पवित्र कथन करी. तो सिद्धपाळ केसरी, त्यासी प्रसन्न झाला श्री मल्हारी. कथा प्रकट केली परोपरी श्री मल्हारी महात्म्यांची. येथेच पहिला अध्याय समाप्त होतो. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा अध्याय ऐकणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, कारण कुलदेवतेचा अध्याय आहे. नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचे सगळे अध्याय मी अपलोड करणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. येळकोट येळकोट, जय मल्हार.